पुण्यातून अतिशय धक्कादायक घटना सध्या समोर येत आहे। पुण्याच्या बिबेवाडी परिसरात ही धक्कादायक घटना घडलेली आहे। प्रेयसीच्या मुलानं उलटी केल्यामुळे प्रियकराकडून चिमुकल्याची हत्या करण्यात आलेली आहे। चिमुकल्याने उलटी केल्यामुळे प्रियकराकडून त्याला बेदम मारहाण करण्यात आली। या मारहाणीमध्ये त्याचा मृत्यू झाला। या घटनेनं खळबळ उडालेली आहे। या प्रकरणात पोलिसांनी आरोपीला अटक केलेली आहे। महेश कुंभार असे या प्रकरणातील आरोपीचं नाव आहे। समोर आलेल्या माहितीनुसार गेल्या 3 महिन्यांपासून आई आणि तिच्या प्रियकरासोबत हा चिमुकला पुण्यात राहत होता। त्याने उलटी केल्याने आरोपीला राग आला, त्याला बेदम मारहाण करण्यात आली आणि या मारहाणीमध्ये त्याचा मृत्यू झाला। विशेष म्हणजे आईकडून मुलगा पलंगावरून पडल्याचा बनाव करण्यात आला, मात्र शवविच्छेदन अहवाल समोर येताच सत्य समोर आलं। पोलिसांनी या प्रकरणातील आरोपीला अटक केलेली आहे। घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आलेली आहे। ही महिला म्हणजे आईच्या नावाला कलंक आहे, अशा संतप्त प्रतिक्रिया बऱ्याच लोकांनी केलेल्या आहेत। पुण्यातून ही धक्कादायक घटना समोर आलेली आहे। या घटनेनं जिल्ह्यात खळबळ उडालेली आहे। प्रेयसीच्या मुलानं उलटी केल्यामुळे प्रियकराकडून अशी चिमुकलीची हत्या करण्यात आलेली होती।